चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे पॅरलल लाईन्स. मागच्या लेक्चरला आपण 1.1, 1.2 आणि 1.3 इथपर्यंत आपण सोडवलं होतं. आता आपण जे पुढचं बघणार आहोत, तुम्ही प्रॉब्लेम सेट सोडवायला घ्या. ज्या अडचणी येतील आपण प्रॉब्लेम सेट साठी थोडंसं परत वेगळ्या लेक्चर्स हे करूया. प्रॉब्लेम सेटचे वेगळे घेऊया. सध्या तुम्ही सर्व प्रकारची गणित सोडवून बघा, त्यामध्ये जेवढे तुम्हाला जमतील तेवढी. आता पॅरलल लाईन्स आपण या चॅप्टर कडे वळणार आहोत. सेकंड चॅप्टर पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्सची डेफिनेशन बघा, इकडे समोर आहे. द लाईन्स which are coplanar and do not intersect with each other. The lines which do not intersect with each other are called parallel lines. ज्या लाईन एकमेकांना कुठेही छेदत नाहीत अशा लाईन्सला आपण काय म्हणतो? पॅरलल लाईन्स. आता एक एक्झाम्पल बघा पॅरलल लाईन्सचं. रेल्वे लाईन, तुम्हाला माहिती आहे रेल्वे लाईन्स हे कसे आहेत? पॅरलल आहेत. सपोज आपण ही एक लाईन घेऊया आणि अजून एक लाईन घेऊया. नीट लक्ष द्या. दिस टू लाईन्स, जर याला मी एल आणि याला जर एम नाव दिलं, एल आणि एम, तर तुमच्या लक्षात येईल की लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. म्हणजेच पॅरलल लाईन्सची डेफिनेशन आपण जर तयार केली, पॅरलल लाईन्स, सर्वांनी वयांमध्ये लिहून घ्यायला सुरुवात करा. पॉइंट्स नीट समजून घेतले तर तुम्हाला प्रॅक्टिस सेट सोडवायला सोप्या जातील. आता पॅरलल लाईन्स मध्ये लाईन इफ, बघा याची डेफिनेशन पॅरलल लाईन्सची लिहूया. द लाईन्स which do not intersect, intersect म्हणजे छेदणे, intersect with each other, then the lines are called parallel lines. म्हणजे अशा रेषा ज्या एकमेकांना कुठेही छेदत नाहीत, तर अशा रेषांना आपण समांतर रेषा, मराठीमध्ये याला शब्द आहे समांतर रेषा. आता फर्स्ट पॉइंट आपला इथे क्लिअर होतो पॅरलल लाईन्सचा. पॅरलल लाईन्स तुम्हाला सर्वांना समजलंच असेल. द लाईन्स विच डू नॉट इंटरसेक्ट विथ इच अदर आर नोन ॲज पॅरलल लाईन्स. जर एक्झाम्पल मध्ये बघितला तर तुमच्या लक्षात येईल लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. आता हा झाला फर्स्ट पॉइंट. आता याच्यामध्ये काही तुम्हाला गोष्टी समजून घ्यायच्या आहेत ज्या अतिशय महत्वाच्या आहेत. त्यामध्ये करस्पॉन्डिंग अँगल आहे. बघा आपण त्याचे वेगवेगळे भाग करणार आहोत. पहिले लक्ष द्या, करस्पॉन्डिंग अँगल्स, त्याच्यानंतर अल्टरनेट अँगल्स, नंतर पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स. बघा कोणते कोणते? करस्पॉन्डिंग अँगल्स, नंतर अल्टरनेट इंटेरियर अँगल्स, आणि इथे पेअर्स ऑफ इंटेरियर अँगल्स येईल. तुम्हाला मी समजावून सांगतो व्यवस्थित, नंतर आपल्याला रायटिंग करायचंय. सप्लिमेंटरी लक्षात ठेवा, म्हणजे पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल. द इंटेरियर अँगल्स ऑन आयदर साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल आर सप्लिमेंटरी. नंतर तुम्ही हे लिहून घ्या सप्लिमेंटरी. मी तुम्हाला सांगेल, पहिले तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा हा थेरम व्यवस्थित रायटिंग करून घ्या प्रूफ सहित. त्याच्यानंतर आपण पुस्तकात दिलेले आहेत हे सर्व, त्यामुळे ते तुम्ही नंतर रायटिंग करा.
त्याच्यानंतर आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. बघा, करस्पॉन्डिंग अँगल्स आपण एक एक घेणार आहोत व्यवस्थित नंतर. अल्टरनेट अँगल्स. आता रायटिंग करायला तुम्ही सुरुवात करा लगेच. आपण एक एक्झाम्पल मात्र असंच ठेवणार आहोत की ज्याच्यामुळे तुम्हाला ते सोडवायला किंवा समजायला सोपे जातील. आपल्या मनाने आपण ते तयार करूया. सर्वांनी वही, पेन, पेन्सिल सगळं साहित्य जवळ ठेवा. पट्टी. आपण प्रत्येक वेळेस त्या आकृतीला त्या ठिकाणी आपण काढणार आहोत आणि ती तुम्हाला समजून घ्यायची आहे प्रत्येक वेळेस. आता सर्वात पहिला आपण 2 लाईन्स पॅरलल काढूया. बघा, लक्ष द्या, मी 2 लाईन्स पॅरलल काढतो. तुम्ही पण काढायला घ्या. 2 लाईन पॅरलल काढायचे आपल्याला. आपण काय करतोय, 2 लाईन्स पॅरलल काढतोय. आता या पॅरलल लाईन मध्ये बघा, याला आपण एल आणि याला आपण एम नाव देऊया. याच्यामध्ये मी एक ट्रान्सव्हर्सल काढतो. तर ट्रान्सव्हर्सल तुम्हाला माहिती आहे, छेदिका. छेदिका काढतो, लक्ष द्या. आता या छेदिकेमुळे याच्यामध्ये काही अँगल्स क्रिएट होतात. त्याला आपण नाव देऊया. नाव आपण आपल्या मनाने देऊ, काही नाव देऊ शकतो आपण. समजून घ्या, हे पॉइंट सगळ्यात महत्त्वाचे आहेत. याला ए नाव देऊया, याला बी, याला सी, याला डी स्मॉल मध्ये, याला ई, एफ, जी, एच अशी नावं दिली आपण. बघा, ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच. आता अँगल्स बघत जाऊ, एक एक अँगल्स. आता सर्वात पहिले आपण काय करूया, कॉन्ग्रुएंट अँगल्स पहिले चेक करायचे. पहिला आपण याच्यामध्येच आपण काय बघणार आहोत, कॉन्ग्रुएंट अँगल्स. मग आता मी पहिला पॉइंट लिहितो. बघा, कॉन्ग्रुएंट मध्ये पहिला कोणता येईल, पहिला येईल अपोजिट अँगल्स. आता अपोजिट अँगल्स जर पाहिले तर अपोजिट अँगल्स कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. आपण थेरम बघितला होता मागच्या लेक्चरला. थेरम अपोजिट अँगलचा होता की आपण जर अपोजिट अँगल्स बघितले, 2 लाईन्स त्यामध्ये पॅरलल आहेत आणि एक त्याला इंटरसेक्ट म्हणजे ट्रान्सव्हर्सल आहे, तर अशा वेळेस आपल्याला ते जे काय अँगल्स आहेत ते इक्वल असतात. आता याच्यामध्ये अँगल शोधायचे. बघा, अपोजिट अँगल्स. तर पहिला अपोजिट अँगल्स कसे असतात, कॉन्ग्रुएंट. तो पॉइंट लिहितो मी, अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट अँगल्स कसे असतात, कॉन्ग्रुएंट. मग आता याच्यामध्ये अपोजिट अँगल्स कोणते कोणते बघा. अँगल ए, याला अपोजिट अँगल येईल अँगल सी. बघा, लक्ष द्या. अँगल बी, याला अपोजिट अँगल येईल अँगल डी अपोजिट मध्ये. नंतर अँगल ई, याचा अपोजिट अँगल येणार जी, आणि अँगल एफ, याचा अपोजिट अँगल येणार अँगल एच. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला अपोजिट अँगल्स कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. हा पॉइंट सगळ्यांना माहित पाहिजे. सगळ्यांनी तो व्यवस्थित रायटिंग करून ठेवा की अपोजिट अँगल जेवढे आहेत ते सर्व कसे असतात, कॉन्ग्रुएंट. बघा, पहिला पॉइंट आपण कोणता बघितला, अपोजिट अँगल्सचा. आता याच डायग्रामचा वापर करून आपण सेकंड घेऊया. सेकंड पॉइंट अपोजिट झालं. आता सेकंड पॉइंट बघूया. अपोजिट नंतर आता आपल्याला कोणता बघावा लागेल, करस्पॉन्डिंग अँगल्स. रायटिंग करा माझ्या बरोबरच. रायटिंग करा आणि व्यवस्थित लिहा, तर तुम्हाला यातली गणित सर्व समजतील. नंतर पाहिजे तर आपण थेरम कडे वळूया, पण सर्वात पहिले रायटिंग व्यवस्थित पाहिजे. करस्पॉन्डिंग अँगल्स. आता करस्पॉन्डिंग कसे असतात समजून घ्या.
मी तुम्हाला पाहिजे तर परत आपण डायग्राम्स थोडंसं डायग्रामॅटिक पॉईंटकडे वळूया. करस्पॉन्डिंग अँगल्सचे कसे येतील ते बघूया. मी मुद्दाम पुन्हा डायग्राम काढतो जेणेकरून तुम्हाला ते समजायला सोपं जाईल. प्रत्येक वेळेस डायग्राम काढतो याला कारण आहे तुम्हाला समजावं म्हणून. आपण पाहिजे तर त्या ठिकाणी पॉइंटला व्यवस्थित मांडणी करूया. बघा आता वरती अपोजिट अँगल झाले. आता आपण कोणते अँगल्स बघणार आहोत? करस्पॉन्डिंग अँगल्स. आता पुन्हा पॉइंट जर लिहायचं ठरलं तर करस्पॉन्डिंग अँगल्स कसे असतात? कॉन्ग्रुएंट. लक्षात ठेवा पॉइंट हा. करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. थोडंसं मी डायग्राम मध्ये कलर्सचा वापर करतो. लक्ष द्या. कलर्स मध्ये जे सेम सेम दाखवते ते करस्पॉन्डिंग आहेत. बघा हा एक याला करस्पॉन्डिंग येईल. अशा प्रकारचे अँगल असतात करस्पॉन्डिंग. म्हणजे ए असेल तर कोणता येईल? ई. म्हणजे अँगल कोणता येईल? ए. कॉन्ग्रुएंट अँगल कोणता येईल? ई. आता करस्पॉन्डिंग सेकंड बघा. वेगळा कलर घेतोय मी मुद्दाम. आता बी चा जर करस्पॉन्डिंग बघितला तर बी ला करस्पॉन्डिंग येणार एफ. म्हणजे अँगल बी कॉन्ग्रुएंट टू अँगल एफ. तसेच करस्पॉन्डिंग नीट बघा. मी सेम सेम अक्षरांमध्ये घेतो. आता इकडे डी असेल तर याला करस्पॉन्डिंग कोणता येईल? एच. म्हणजे हा म्हणजे अँगल डी कॉन्ग्रुएंट टू अँगल एच. आणि कलर्सचा वापर करतो मी. अँगल सी याला कॉन्ग्रुएंट येणार अँगल जी. म्हणजे अँगल सी हा कॉन्ग्रुएंट येईल अँगल जी ला. बघा करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. ते कसे असतात? सेम असतात. म्हणून आपण करस्पॉन्डिंग अँगल शोधले. करस्पॉन्डिंग अँगल मध्ये एक लक्षात ठेवा की तो सेम म्हणजे तो जसा इकडे हा अँगल आहे तसंच हा पण यायला पाहिजे. तर तो आपण काय म्हणतो? करस्पॉन्डिंग अँगल. आतापर्यंत आपण 2 पॉइंट बघितले. समजून घ्या. हे आपण पहिला बघितला अपोजिट अँगल्स आणि दुसरा बघितला करस्पॉन्डिंग अँगल्स. रायटिंग करून घ्या. वेळ देतो मी तुम्हाला रायटिंग करायला. हे सर्व प्रकार तुम्हाला नीट समजले पाहिजेत कोणते कोणते ते. पहिला आपण कोणता बघितला? अपोजिट अँगल्स. त्याच्यानंतर आपण कोणता बघितला? करस्पॉन्डिंग अँगल. आता पुढचा तिसरा पॉइंट आपण घेणार आहोत. तिसऱ्या पॉइंटकडे थोडंसं लक्ष द्या. अँगल्स जर तुम्हाला शोधता आले, अँगल्स कसे असतात हे जर कळालं तर तुम्हाला सर्व गणित एकदम इझी जातील. बघा आपण पॅरलल लाईन सुरुवात केलं. पॅरलल लाईनची डेफिनेशन काय? इफ द लाईन्स डू नॉट इंटरसेक्ट विथ इच अदर देन द लाईन्स आर कॉल्ड पॅरलल लाईन्स. नंतर आपण पॅरलल लाईन्स काढल्या, त्याच्यावर एक ट्रान्सव्हर्सल घेतला. त्याच्यात अँगल्स तयार होतात टोटल 8. या अँगल्स मध्ये आपल्याला कॉन्ग्रुएन्सी आणि सप्लिमेंटरी असे 2 प्रकार शोधायचे. पहिला आपण कॉन्ग्रुएन्सी बघतोय. पहिला अपोजिट अँगल्स कसे असतात? कॉन्ग्रुएंट. आणि करस्पॉन्डिंग अँगल्स कसे असतात? कॉन्ग्रुएंट. आता आपण पुढच्या पॉइंटकडे वळूया. एक पेज क्रिएट करतो मी. 1 मिनिट. आता आपण तिसरा भाग, याच्यामध्ये तिसरा भाग बघूया. परत डायग्राम क्रिएट करू आपण. तिसरा अल्टरनेट अँगल्स. तुम्हाला माहिती आहे अल्टरनेट अँगल कसे असतात? अल्टरनेट अँगल्स. आता अल्टरनेट अँगल साठी परत मी डायग्राम काढतो. आपण त्याची परत एक डायग्राम काढूया. पॅरलल लाईन्स घेऊया 2. या पॅरलल लाईन्स वरती आपण एक ट्रान्सव्हर्सल घेऊया.
आपण एक ट्रान्सव्हर्सल काढूया, वेगळा कलर वापरू थोडा. याला तेच नाव देऊया, एल आणि एम. आता अल्टरनेट अँगल्स तुम्हाला माहिती आहे, अल्टरनेट अँगल म्हणजे कसा असतो मी तुम्हाला आधीच दाखवतो याच्यात. इकडे बघा, हा झेड, एक मिनिट हा, आणि हा अँगल, हा झाला अल्टरनेट. अल्टरनेट अँगल्स असतात ते ट्रान्सव्हर्सल वरती पॅरलल लाईनच्या. आणि याच्या बाय डेफिनेशन आपण सांगू शकतो की अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. अल्टरनेट अँगल्स कसे असतात? कॉन्ग्रुएंट. अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. मग आता आपण याला नाव जर बघितले तर अँगल बघा हा, ABCD म्हणजे हा D आहे, आणि याच्यात EFGH म्हणजे हा F आहे. म्हणजेच अँगल D इज कॉन्ग्रुएंट टू अँगल F. हा झाला अल्टरनेट अँगल. तसंच अल्टरनेट अँगल अजून एक काढता आपल्याला बघा. आता अल्टरनेट अँगल अजून एक पॉइंट आहे, त्यामध्ये हा एक येईल आणि हा एक येईल. म्हणजे ABC, इथे C येईल, इथे EFGH. एक मिनिट हा, ABCD आणि इथे काय येईल, E. म्हणजे आपण C आणि काय दाखवू शकतो, E. म्हणजे अँगल C कॉन्ग्रुएंट टू अँगल E. तर या अँगल्सला अल्टरनेट अँगल्स असे म्हणतात. म्हणजेच अल्टरनेट अँगल्स कसे असतात? कॉन्ग्रुएंट. दोन पॅरलल लाईन मध्ये जे काही झेड जो होतो तो अल्टरनेट अँगल मध्ये पकडायचा व्यवस्थित, त्याच्यानुसार तुम्हाला तो दाखवता येईल. हे झाले कॉन्ग्रुएंट्स. बघा, तीन बघितले. कॉन्ग्रुएंट मध्ये तीन आहेत. बघा मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, नीट समजून घ्या. कॉन्ग्रुएंट म्हटलं ना, अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, तर याच्यामध्ये तीन आहेत. पहिला आहे अपोजिट अँगल, आपण बघितला तो, आपण पहिला बघितला होता. त्यानंतर आपण दुसरा बघितला होता करस्पॉन्डिंग अँगल. आपण तिसरा बघितला होता अल्टरनेट अँगल. म्हणजे हे अँगल्स कसे आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. याच्यामध्ये अँगल्सचं आपण कॉन्ग्रुएन्सी दाखवू शकतो. आता पुढचा जो भाग आहे तो समजून घ्या. याच्यामध्ये पुढचा सर्वात महत्त्वाचे पॉइंट्स आहेत सप्लिमेंटरी. आता हा झाला चौथा. त्यामध्ये आता चौथ्यामध्ये इंटेरियर अँगल्स म्हणजे आतील कोन हा एक प्रकार येईल. आणि त्यामध्ये इंटेरियर अँगल नंतर आपण त्याच्यामध्ये अँगल्स इन लिनियर पेअर असे दोन भाग आहेत. पहिला पॉइंट काय बघतोय आपण? इंटेरियर अँगल्स. आता इंटेरियर अँगल्स कसे असतात आपण डायग्राम काढूनच बघूया. डायग्राम काढल्याशिवाय तुम्हाला तो समजणार नाही. इंटेरियर अँगल्स आपण काय करूया, पहिले इंटेरियर अँगलची माहिती समजून घ्या. इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. इंटेरियर अँगल्स कसे असतात? सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे 180. त्या दोघांची बेरीज ही 180 यायला पाहिजे. मग आपण आता काय करूया, पॅरलल लाईन्स काढूया. पॅरलल लाईन्स घेऊया. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये ट्रान्सव्हर्सल एक घेऊया. मी ट्रान्सव्हर्सल एक काढतो. नाव तीच देऊया आपण, A
बी सी डी ई एफ जी एच. आता इंटेरियर म्हणजे आतले. मग आतले कोणते कोणते बघा, अँगल डी प्लस अँगल ई इक्वल टू 180. इंटेरियर अँगल्स, अँगल डी आणि अँगल कोणता येईल, ई. थोडासा वेगळा रंग वापरतो बघा मी, म्हणजे कळेल तुम्हाला. अँगल डी, अँगल ई, हा काय इंटेरियर अँगल्स. आता दुसरा एक अँगल आहे, अँगल कोणता आहे बघा, सी प्लस अँगल एफ इज इक्वल टू 180. तर अशा प्रकारे इंटेरियर अँगल्स म्हणजे आतील कोण, त्यांची बेरीज किती येते, 180. म्हणजे इंटेरियर अँगल्स कसे आहेत, सप्लिमेंटरी. आणि पुढचा पॉइंट आहे महत्वाचा आणि सोपा आहे तो, 5वा. अँगल्स इन लिनियर पेअर. अँगल्स इन लिनियर पेअर. आता अँगल्स इन लिनियर पेअर, रेषीय जोडीतील कोण. मग रेषीय जोडीतील कोण जर बघितले तर रेषेत, एका रेषेत येणारे कोण बघा, मी तुम्हाला दाखवतो तसे. याच्यामध्ये जोड्या, रेषीय जोडी आली पाहिजे, लाईन. आता फॉर एक्झाम्पल एक लाईन फक्त दाखवतो तुम्हाला बघा. याच्यामध्ये ही एक लाईन आहे, ज्यामध्ये इथे ए आणि इथे काय, बी. अशा रेषेतील जे काही अँगल्स आहेत त्यांची ऍडिशन जर केली तर ती 180 येते. अँगल्स इन लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. लक्षात घ्या, अँगल्स इन लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. म्हणजे रेषीय जोडी जर असेल तर त्यांचे कोण 180 अंश मापाचे असतात. आता वरची डायग्राम आपण वापरणार आहोत. वरच्या डायग्राम मध्ये बघून तुम्हाला सगळे अँगल्स लिहून दाखवायचे आहेत. बघा, मी तुम्हाला लिहून दाखवतो. अँगल्स कसे लिहायचे एक समजून घ्या. कोणती पण एक बाजू घ्यायची पहिले. समजा तुम्ही 1 पासून सुरुवात केली तर बघा, अँगल ए प्लस अँगल बी इक्वल टू 180. अँगल बी प्लस अँगल सी इक्वल टू 180. अँगल सी प्लस अँगल डी इक्वल टू 180. आणि अँगल डी प्लस अँगल ए इक्वल टू 180. म्हणजे एवढे पहिल्या याच्यात भेटले बघा, 1 2, इथे आपण 2 3 आणि 4 म्हणूया. मग आता पुन्हा इकडे 5 6 7 आणि 8. आता त्यांच्यात लिहूया 5 6 7 8 मध्ये. बघा, अँगल ई प्लस अँगल एफ इक्वल टू 180. अँगल एफ प्लस अँगल जी इक्वल टू 180. अँगल जी प्लस अँगल एच इक्वल टू 180. अँगल एच प्लस अँगल ई इक्वल टू 180. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला जवळजवळ 8 जोड्या 180 भेटतील. कशामध्ये, तर अँगल्स इन लिनियर पेअर मध्ये. आणि जर का तुम्ही अँगल्स इंटेरियर म्हटलात तर इंटेरियर अँगल्स मात्र तुम्हाला त्यामध्ये किती भेटले, 2. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, अँगल्स जोडायचे, शोधायचे आहेत. काय काय बघितलं पुन्हा एकदा थोडस रिवाइज करतो, समजून घ्या. याच्यावरच सर्व गणित सुटणार आहेत तुमचे. त्यामध्ये पहिला, पॅरलल लाईन्स. इफ टू लाईन्स डू नॉट इंटरसेक्ट विथ इच अदर देन द लाईन्स आर कॉल्ड पॅरलल लाईन्स. आपण पहिलं डेफिनेशन बघितली होती. त्यामध्ये लाईन एल आणि लाईन काय काढला आपण, एम. आणि लाईन एल पॅरललचं साइन कसं असतं, 2 उभ्या रेषा द्यायच्या, म्हणजे आपण त्याला काय दाखवू शकतो, पॅरलल. अँगल्स बघत होतो आपण. आता याच्यात 2 पॅरलल लाईन्स आहेत. कोणत्या कोणत्या, लाईन एल आणि लाईन एम. त्याच्यामध्ये एक ट्रान्सव्हर्सल काढली आपण, तर त्याच्यामुळे 8 अँगल्स तयार झाले. मग याच्यात पहिला अपोजिट अँगल्स घेतला.
अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. बघा, ए ला अपोजिट सी, बी ला अपोजिट डी, ई ला अपोजिट जी आणि एफ ला अपोजिट काय एच. करस्पॉन्डिंग अँगल्स, करस्पॉन्डिंग कशा असं समजून घ्या. ए असेल तर ई, बघा करस्पॉन्डिंग अँगलचा. म्हणजे उदाहरणार्थ अशी रेषा असेल, असा अँगल असेल तर असाच अँगल आणायचा, तरच त्याला आपण करस्पॉन्डिंग. असा अँगल असेल तर हा अँगल येतो. तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर करस्पॉन्डिंग अँगल शोधणं सोपं आहे. अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल कोणता येईल? ई. अँगल बी असेल तर अँगल एफ, अँगल डी असेल तर अँगल काय येईल? एच. अँगल सी असेल तर अँगल जी. तर अशा प्रकारे आपण कोणते अँगल शोधले? करस्पॉन्डिंग अँगल्स. अजून तिसरा प्रकार आहे अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. म्हणजेच अँगल डी असेल तर अँगल कोणता येईल? एफ झेड क्रॉस घ्यायचा. आणि अँगल सी असेल तर अँगल कोणता येतो? ई. मग कॉन्ग्रुएन्सी मध्ये कोणता कोणता येतो? पहिला अपोजिट अँगल, दुसरा करस्पॉन्डिंग अँगल आणि तिसरा कोणता येतो? अल्टरनेट अँगल्स. आता इंटेरियर अँगल्स बघा. इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. म्हणजेच 180 ही त्याची काय आली पाहिजे? बेरीज. मग आता इंटेरियर म्हणजे आतले, जसं अँगल डी प्लस अँगल ई इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल सी प्लस अँगल एफ इज इक्वल टू 180 डिग्री. आणि पाचवा पॉइंट आहे अँगल्स इन लिनियर पेअर. अँगल्स इन लिनियर पेअर आर supplementary. That means if on a line angles are in linear, then the addition should be 180 degree. Angle A plus angle B is equal to 180. आता 1 2 3 4 लिहून आपण ते दाखवू शकतो. अँगल 1 2 2 3 3 4 आणि 4 1. म्हणजे अँगल A प्लस अँगल B इज इक्वल टू 180. अँगल B प्लस अँगल C इज इक्वल टू 180. अँगल C प्लस अँगल D इज इक्वल टू 180. अँगल डी प्लस अँगल ए इज इक्वल टू 180 डिग्री. महत्वाचं आहे, रायटिंग करून घ्या. अँगल ई प्लस अँगल एफ इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल एफ प्लस अँगल जी इक्वल टू 180. अँगल जी प्लस अँगल एच इक्वल टू 180 आणि अँगल एच प्लस अँगल ई इज इक्वल टू 180 डिग्री. आता एक एक्झाम्पल घेऊया, म्हणजे तुम्हाला हे सगळे अँगल्स मी एका एक्झाम्पल मध्ये समजावून सांगू शकतो. बघा, आता साधं एक्झाम्पल घेतो मी. आता याच्यात अँगल्स कसे येतील ते पण समजून घ्या. आणि आपण त्यामध्ये जर बघितलं तर सर्व अँगल्स प्रूव्ह करता येतात. बघा, एकच एक्झाम्पल घेऊया आपण, नंतर मग आपण गणितांकडे वळूया. 2 पॅरलल लाईन्स काढतो मी पहिले. आपण 2 पॅरलल लाईन्स काढूया. एक्झाम्पल लिहून घेतलं तरी चालेल, कारण याच्याशिवाय तुम्हाला पुढचे गणित पटकन समजणार नाहीत. हे जर कळालं तुम्हाला याच्यात सर्व अँगल्स शोधायचे, तर मात्र तुम्हाला ही गणित एकदम इझिली कळतील. आता 2 रंगांचा वापर करतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल थोडस. बघा, जर आपण पहिला वापर जर करूया, तर आपण पहिले काय करूया, याच्यामध्ये एक कुठला पण एक अँगल घेऊया. कुठलाही आपल्याला वाटेल तो घेऊया. समजा हा अँगल मी घेतो 50, अंदाजे घेतला आपण. हा जर 50 आहे, तर या 50 चे अपोजिट अँगल शोधा. बघा, अपोजिट अँगल्स. अपोजिट हा 50 येईल. बघा का, आता 50 ला इंटेरियर जर बघितला तर हा अँगल 130 होतो. का? तर इंटेरियर कसा असतो? 180 डिग्री. दोघांची बेरीज किती यायला पाहिजे? 180. मग हा 130 येते, याला अपोजिट इथे 130 येईल. बघा, लगेच त्याच्यामध्ये समोरासमोर तुम्हाला येते. आता 130 आहे, म्हणजे हा इकडे लिनियर पेअर जर पकडला तर 50 येतो, आणि याला अपोजिट हा जर पकडला तर किती येईल? 50. पुन्हा या 50च्या समोर हा 130 होईल, आणि याच्या समोर हा अपोजिटला 130 होईल. आता कलर्स दाखवतो. बघा, पहिला मी तुम्हाला अपोजिट अँगल शोधून दाखवतो. बघा, हा अपोजिट आहे 50, नंतर हा 50 एक आहे, हा अपोजिट झाला त्याचा. लक्ष द्या, हे एक्झाम्पल तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय मी. हा 130 हा झाला अपोजिट याला,
आणि हा 130 आणि हा 130 अपोजिट झाला. बघा अपोजिट अँगल्स याच्यामध्ये तुम्हाला समजले पाहिजेत. हे जे दाखवले हे अपोजिट आहेत. आता मी तुम्हाला पुढचे जे दाखवतो ते आपण सर्व अँगल दाखवतो मी तुम्हाला कोणते कोणते येतील ते. आपण याच्यामध्ये थोडासा कलर्सचा वापर करूया जेणेकरून तुम्हाला गणित समजली पाहिजेत. मी मुद्दाम कलर्स वापरतो, वेळ लागला तरी चालेल पण थोडंसं समजून घ्या. मी हायलायटर काढून टाकतो. हा 50 आहे, हा 130, 130 आणि हा 50. आता अपोजिट झाला. अपोजिट नंतर आपण कोणता बघत होतो? करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग बघा आता अपोजिट नंतर कोणता होता? करस्पॉन्डिंग अँगल्स. आता करस्पॉन्डिंग बघा, करस्पॉन्डिंग मध्ये करस्पॉन्डिंग 50 बघा, हा तर हा 50 आहे, दिसला? हा झाला करस्पॉन्डिंग. हा झाला आता 130 आहे, त्याला करस्पॉन्डिंग बघा 130 हा आहे. तसेच हा 50 आहे तर हा 50 करस्पॉन्डिंग अँगल झाला. आणि हा 130 आहे तर हा 130. म्हणजे हे झाले करस्पॉन्डिंग अँगल्स. बघा बरोबर करस्पॉन्डिंग सापडले आपल्याला. करस्पॉन्डिंग अँगल्स नंतर पुढचा आपण जो प्रकार बघितला होता अल्टरनेट अँगल्स. आता पुढचा आपण कोणता प्रकार बघणार आहोत? अल्टरनेट अँगल्स. आता आपल्याला याच्यातच शोधायचे सर्व अँगल्स. आता अल्टरनेट म्हणजे कोणता येईल बघा याच्यामध्ये. जर मी तुम्हाला 130 चा अल्टरनेट 130 बघा आणि या 50 चा अल्टरनेट इथे 50 आहे, म्हणजे हे झाले अल्टरनेट अँगल्स जे आपण आधी रायटिंग केले. रेषा काढतो मी 1 मिनिट. म्हणजे अशा प्रकारे आपण काय करतोय अँगल्स, त्यामध्ये तुम्हाला सर्व शोधून दाखवतोय मी. बघा अल्टरनेट अँगल झाले. आता पुढचा जो प्रकार आहे तो अल्टरनेट नंतर कोणता? इंटेरियर अँगल्स. आता इंटेरियर अँगल कसे असतात? सप्लिमेंटरी, म्हणजे दोघांची बेरीज किती यायला पाहिजे? 180. बघा हा इंटेरियर आहे, दोघांची बेरीज 180 होते. आणि हा इंटेरियर आहे, या दोघांची बेरीज पण किती होते? 180. आणि लास्ट जो आहे तो आहे कोणता? अँगल्स इन लिनियर पेअर. अँगल्स इन लिनियर पेअर. मग अँगल्स इन लिनियर पेअर बघा, या दोघांची बेरीज 180, या दोघांची 180 होते, हे दोन 180 आणि अशा प्रकारे सप्लिमेंटरी होतात. आपण बघा 180 होतो टोटल, याची ॲडिशन 180 होते, ही एक 180, या पद्धतीने. म्हणजे सर्व अँगल्स जर बघितले तर तुमच्या लक्षात येईल की 180 ही त्यांची बेरीज होते. झाले. तर अशा प्रकारे 3 अँगल्स कसे आहेत? कॉन्ग्रुएंट. कोणते कोणते? हे 3 अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. आणि हे 2 अँगल्स कसे आहेत? 180. म्हणजे इंटिरियर आणि अँगल्स इन लिनियर पेअर जर असतील तर ते कसे घ्यायचे? 180. आणि अल्टरनेट इंटिरियर अँगल्स 180 आणि अपोजिट करस्पॉन्डिंग आणि अल्टरनेट असेल तर ते कसे असतात? कॉन्ग्रुएंट. बघा पुन्हा एकदा थोडंसं लक्ष द्या. आपण चॅप्टरला सुरुवात केली होती कोणता? पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स मध्ये पॅरलल लाईनचे आपण काय बघितले? डेफिनेशन. द लाईन्स विच डू नॉट इंटरसेक्ट विथ इच अदर, द लाईन्स आर कॉल्ड पॅरलल लाईन्स. त्याच्यानंतर आपण अपोजिट अँगल पहिला बघितला. आता अपोजिट अँगल्स म्हणजे अपोजिट, दे आर कॉन्ग्रुएंट. मग ए आणि सी, बी डी, ई एफ, ई जी, एफ एच. तसंच पुढचं जर बघितलं करस्पॉन्डिंग अँगल्स तर ए आणि ई, डी आणि एच, बी आणि एफ, सी आणि जी. त्यानंतर आपण कोणता अँगल बघितला? अल्टरनेट अँगल. अल्टरनेट म्हणजे झेड रूपात बघायचा. आता तुम्हाला अल्टरनेट अँगल जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की अल्टरनेट अँगल्स कोणता येईल? डी आणि एफ, तसेच सी आणि ई. मग कॉन्ग्रुएंट झाले कोणते कोणते? अपोजिट, करस्पॉन्डिंग आणि
अल्टरनेट. नंतर आपण बघितला इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगल्स कसे असतात? सप्लिमेंटरी. आता इंटेरियर अँगल्स मध्ये पहिला डी आणि ई, सी आणि एफ हे दोन काय इंटेरियर अँगल्स आहेत. आणि अँगल्स इन लिनियर पेअर, अँगल्स इन लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. मग त्यामध्ये अँगल ए बी, बी सी, सी डी आणि डी ए. नंतर ई एफ, एफ जी, जी एच आणि एच ई. these angles are supplementary. तर आपण नंतर एक्झाम्पल बघितलं होतं आणि या एक्झाम्पल मध्ये आपण कोणता एक अँगल घेतला तर तुम्हाला सर्व अँगल्स फाइंड आउट करता येतील. तसेच तुम्हाला अपोजिट अँगल, करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल, इंटिरियर अँगल्स अँड अँगल्स इन लिनियर पेअर हे पण काय करता येतील? शोधता येतील. तर अशा प्रकारे हे सगळे अँगल्स पाठ करून ठेवा. पहिला अपोजिट अँगल, दूसरा करस्पॉन्डिंग अँगल, तीसरा अल्टरनेट अँगल. हे पाठच करा. अपोजिट, करस्पॉन्डिंग आणि अल्टरनेट. आणि नंतर इंटेरियर अँड अँगल्स इन लिनियर पेअर. अपोजिट, करस्पॉन्डिंग आणि अल्टरनेट हे काय आहेत? कॉन्ग्रुएंट. आणि इंटेरियर आणि अँगल्स इन लिनियर हे लिनियर पेअर हे कसे आहेत? 180 डिग्री. आता आपण प्रॅक्टिस सेट 2.1 च्या पहिल्या प्रश्नाकडे वळूया. आता ही गणितं सोडवताना तुम्ही कुठल्याही प्रकारे अँगल्सचा वापर करून त्यांची नावं वापरून आणि त्याची उत्तर तुम्ही काढू शकता. आता त्यात तुम्ही अपोजिट अँगल वापरा किंवा करस्पॉन्डिंग अँगलचा वापर करा किंवा तुम्ही अल्टरनेट अँगल वापरा किंवा इंटेरियर अँगलचा किंवा अँगल्स इन लिनियर पेअर, यातला कुठलाही तुम्ही त्याचा वापर करून त्याला सोडवू शकता. आता याच्यामध्ये फर्स्ट आपण काय करूया? पहिलं गणित सोडवायला घेऊया. पहिल्या गणितात बघा काय दिलंय? इन फिगर लाईन आर पी पॅरलेल लाईन एम एस. आर पी ही पॅरलेल आहे कोणाला? एम एस ला. अँड लाईन डी के इज देअर ट्रान्सव्हर्सल. डी के ही काय? ट्रान्सव्हर्सल. एक अँगल दिलाय, तो अँगल बघा कोणता आहे? हा अँगल दिलाय 85. आता तुम्हाला आर एच डी हा फाइंड आउट करायचा आहे. तर आर एच डी हा अँगल जर तुम्ही बघितला तर मी वेगळ्या रंगात दाखवतो. हा अँगल आहे आणि हा त्याचा काय कोणत्या प्रकारात येईल बघा, तुम्ही तुमच्या लक्षात येईल. 85 ला तो काय येईल? अँगल्स इन लिनियर पेअरने शोधता येईल. म्हणजे सप्लिमेंटरी जो वापर आहे तो आपण करू शकतो. बघा पहिला पॉइंट मी सोडून दाखवतो तुम्हाला. एक पॉइंट घ्यायचा पहिला. आता पहिला काय आपण घेऊ शकतो? अँगल्स इन लिनियर पेअर. नीट लिहायचं, अँगल्स इन लिनियर पेअर. याचा वापर करून आपण पहिला पॉइंट शोधू शकतो. तुमच्या मनाने व्यवस्थित एक एक पॉइंट घेऊन तो सोडवला तर तुम्हाला उत्तर पटकन भेटतील. बघा आता अँगल्स इन लिनियर पेअर जो आपण फाइंड आउट करणार होतो तोच घेतलाय. इथे आपण घेतला तो अँगल्स इन लिनियर पेअर साठी आर एच डी. पहिला फाइंड आउट करूया आपण. मग आता अँगल आर एच डी. आता अँगल्स इन लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. तुम्हाला माहिती आहे की ते कशा असतात? सप्लिमेंटरी. तो लिहूया पॉइंट आर सप्लिमेंटरी. म्हणून आपण त्याचा वापर करून त्याला सोडवायला घेऊया. पहिला आर एच डी प्लस अँगल. आता अँगल कोणता येतो? डी एच पी इज इक्वल टू 180. मग आता अँगल आर एच डी प्लस हा किती आहे? 85 इक्वल टू 180 डिग्री. मग आता आर एच डी इक्वल टू 180 मायनस 85 म्हणजेच अँगल आर एच डी इक्वल टू किती यायला पाहिजे? 95. तर बघा इतकं सोपं गणित आहे. कोणताही फॉर्म्युला तुम्ही लिनियर पेअर कोणताही जसं तुम्हाला वाटेल त्या पद्धतीने तुम्ही फॉर्म्युला फक्त रायटिंग करून त्यामध्ये तुम्हाला अँगल्स लिहायचे आहेत. पहिला आपण कोणता शोधला? आर एच डी. लिहून घ्या, लिहिणं पण महत्वाचं आहे. आता आपण सेकंड अँगल कडे लक्ष द्या. विचारलाय कोणता तो बघा पहिले.
कारण बऱ्याच वेळेला असं होतं की तुम्हाला विचारलेला अँगल आणि तुम्ही लिहिता तो वेगळाच असतो. आता इथे आपण आन्सर लिहून काढूया की त्याला 95. पहिला आन्सर आपलं 95. आता PHG आकृतीमध्ये बघा PHG. आता PHG जर बघितलं तर तो हा अँगल आहे आणि तो अपोजिटने सोपा आहे, म्हणून आपण काय करू शकतो, अपोजिट अँगल्स वापरू शकतो. अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट अँगल्स कसे असतात, कॉन्ग्रुएंट. आपण त्याचा वापर करूया. मग आता अपोजिट अँगल कोणता येईल तर तोच जो आपल्याला विचारलाय आणि आपण जो आता काढलाय तो अँगल कोणता विचारलाय, PHG हा कॉन्ग्रुएंट येईल. कोणाला, अँगल कोणता आपण जो आताच काढला RHD. म्हणजे दोघांची पण व्हॅल्यू जर बघितली तर किती यायला पाहिजे, 95. म्हणजेच अँगल PHG इक्वल टू किती येईल, 95. झालं आन्सर तयार. आपण कोणता अँगल वापरला याच्यामध्ये, अपोजिट अँगल. तर अशा प्रकारे तुम्हाला पुढचे पण फाइंड आउट करायचे. पटकन बघा कोणते कोणते कसे फाइंड आउट करायचे ते सांगा. आपण हा PHG फाइंड आउट केला, त्याची किंमत पण त्याच्यात टाकून देऊया. आताच आपण फाइंड आउट केला तो 95. आता पुढचा HGS. आता HGS जर बघितला तर तो तुम्ही करस्पॉन्डिंग पण वापरू शकता आणि इंटेरियर पण, म्हणजे दोन्ही पण तुम्हाला त्याच्याने शोधता येतील. तर सोपा कोणता आहे तो बघायचा. जर तुम्ही करस्पॉन्डिंग घेतला तर तो DHP याच्याशी कॉन्ग्रुएंट येईल जो दिलेला आहे. आणि जर तुम्ही इंटेरियर घेतला तर तो आता जो काढला आपण PHG त्याला काय करायचं, इंटेरियर मध्ये तुम्ही घेऊ शकता. तर तुम्ही दोन्ही प्रकारे कुठले घेऊ शकता. आपण इंटेरियर अँगल्स घेऊया थर्ड पॉइंटला. एक पेज क्रिएट करतो मी परत, त्याच्यामध्ये हे गणित आणतो म्हणजे आपल्याला तो अर्धा अर्धा भाग जमेल. जास्त काही त्यामध्ये गर्दी व्हायला नको, म्हणून मी काय करतो इकडे पेज आणतो परत. काही त्याला वेळ लागत नाही, लक्ष द्या. आपण कोणते कोणते फाइंड आउट केले ते तेवढे फक्त आठवा. आपलं फाइंड आउट झाले होते हे 2 आणि आपण HGS फाइंड आउट करत होतो आणि याच्यात किमती भेटल्या होत्या. हा भेटला होता 95, हा 95 भेटला होता आपल्याला. आता अँगल्स बघा, लक्ष द्या. 1 मिनिट मला टाइम बघू द्या. आता आपण काय करूया, अँगल्स बघूया. आता अँगल कोणता आहे तो, जर HGS फाइंड आउट करायचं असेल तर इंटेरियर आपण ठरवलं होतं. तिसरा पॉइंट, इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. इंटेरियर अँगल्स कसे असतात, सप्लिमेंटरी. करस्पॉन्डिंगने पण तो येईल, त्यामुळे तो सोपा आहे, परंतु कोणताही तुम्ही वापरू शकता.